स्वराज्य मतदारसंघ म्हणजे विशेषतः कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झालेली आहे. शिवसेना म्हणजे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडे दावे प्रतिदावे सुरू आहेत. आमची जागा असल्याचं देखील म्हटलं जातं. महाविकास आघाडीची नेमकी या निवडणुकीसंदर्भातली भूमिका काय आहे? असं आहे की मुळामध्ये ही जी कोकणाची स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे, या जागेवर कोण दावे प्रतिदावे करतो यापेक्षा ही जागा मूळ ही शिवसेनेची आहे. आपल्याला आठवत असेल की 2006 साली ही जागा पहिल्यांदा माझ्या रूपानं राष्ट्रवादीनं जिंकली. परंतु त्याच्या अगोदर कैलासवासी अनंत तरे हे तिथून निवडून येत होते. त्याच्यानंतर मी राष्ट्रवादीकडून निवडून आलो आणि त्यानंतर मी गुहागर विधानसभा मतदारसंघातून 2009 साली मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि मी तिथून निवडून आलो. परंतु 2006 साली पवारसाहेबांनी मला तिथून उमेदवारी दिलेली होती. त्याच्यानंतर ती जागा अनिल भाऊ तटकरे हे बाय इलेक्शनमध्ये एकदा निवडून आले, पुन्हा पुढच्या टर्मला निवडून आले आणि नंतर मग तटकरेंनी ती जागा आपल्या मुलाला दिली. खरी ती जागा शिवसेनेची होती एवढं मी तुम्हाला सांगेन. महाविकास आघाडीची भूमिका किंवा या निवडणूक लढवण्यासंदर्भातली नेमकी काय किंवा शिवसेना लढवणार ठाकरेंची शिवसेना? असं आहे की महाविकास आघाडीची भूमिका काय यापेक्षा ही जागा सुनील तटकरेंना 3 वेळा फुकटची मिळाली. सुनील तटकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपले भाऊ निवडून येतात, आपला मुलगा निवडून येतो. तर त्या स्थानिक स्वराज्य संस्था बळकट होण्याकरता म्हणून आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आपले मतदार वाढवणं याकरता सुनील तटकरेंनी काय केलं? तर काही केलं नाही. त्यावेळेला आम्ही राष्ट्रवादीचे आमदार होतो. आम्ही जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक आम्ही निवडून आणायचे आणि आयत्या वेळेला यांनी येऊन तिथे उमेदवारी घ्यायची. त्यानंतर निवडून गेल्यानंतर त्यांनी इथल्या स्थानिक जे स्वराज्य संस्था बळकट करण्याकरता, लोकांचा विकास करण्याकरता फंडसुद्धा देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं नाही. त्यामुळं इथं त्यांना ते क्लेम आता करतायत तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. परंतु सुनील तटकरेंनी स्वतःच्या निवडणुकीच्या व्यतिरिक्त इथं आमदारकीला उभा राहिलेला उमेदवार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकरता राहिलेला उमेदवार उभा असेल, यांना कोणालाही सुनील तटकरेंनी मदत केलेली नाही, अजिबात केलेली नाही. ते सदस्य निवडून यावे म्हणून काहीही कष्ट घेतलेले नाहीत, काहीही तोशीस स्वतःला लावून घेतलेला नाही. निवडून आलेले जे लोक आहेत ते पक्षाच्या नावाखाली परस्पर त्यांना भेटायचं, परस्पर त्यांना गाठायचं आणि ते मतदान पदरात पाडून घेऊन 2 वेळा आपला भाऊ आणि मुलगा त्यांनी निवडून आणलेला आहे, एवढं मी तुम्हाला सांगेन. ही निवडणूक लढवण्यासंदर्भात महाविकास आघाडीची काही चर्चा किंवा कोण लढवणार किंवा काय अद्यापपर्यंत तरी काही चर्चा झालेली महाविकास आघाडी ही जागा लढवेल की नाही या संदर्भामध्ये अद्याप तरी कुठलीही चर्चा झालेली नाही. तर मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आरक्षणाच्या संदर्भातला विषय घेऊन उपोषणाला बसत आहेत आणि आज प्रसाद लाड हे त्यांची भेट घ्यायला गेलेली आहे. कसं बघता या संपूर्ण प्रक्रियेकडे? या मनोज जरांगे पाटील या विषयाकडे कसं बघता यापेक्षा मनोज जरांगे पाटील हे कोणाच्या नादाला लागले हे बघणं आवश्यक आहे. त्यांनी कोणाच्यावर विश्वास ठेवला हे बघणं आवश्यक आहे. राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? ते मराठ्यांना आरक्षण देतील का हे मी म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये एक मत्स्य विकास मंत्री आहेत, त्यांची एक क्लिप काढून बघा. त्यांनी देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला आरक्षण कसं देणार नाहीत, त्यांच्या ड्रेसपासून सगळं त्यांनी केलेलं विधान हे आजही रेकॉर्डवर आहे. ते एकदा काढून बघा आणि मग देवेंद्र फडणवीस जे सांगतायत की मराठा समाजाला मी दिलं एवढं कुणीच दिलं नाही, जेवढं तुम्ही फसवणूक जेवढी दिली त्यांच्या पदरामध्ये जेवढं
फसवणूक करून जेवढं म्हणून त्याला फसवलं तेवढं कुणीही फसवलेलं नाही, हे वाक्य बोलावं लागेल. आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या एका मंत्र्याची क्लिप काढून बघावी आणि मग देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण देतील का हा विचार मराठ्यांनी करावा. पण एकाच मुद्द्यावरून वारंवार उपोषणाचं जे अस्त्र उपसलं जातं याच्यावरून मनोज जरांगे पाटील यांचं कुठेतरी महत्त्व कमी होतं किंवा त्यांचंच असं होतं असं वाटत नाही? मी भर सभागृहामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं हळूहळू तुम्हाला सातत्यानं खोटी आश्वासनं देऊन तुमचं वारंवार उपोषण सोडवून तुम्हाला त्या ठिकाणी जनतेच्या नजरेतून बदनाम करणं आणि तुमची लोकप्रियता कमी करणं हा राजकीय डाव खेळला जातोय. ही चाणक्य नीती आहे हे मी तेव्हाच सांगितलं होतं. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे आंदोलन चिघळवणं, त्या ठिकाणी आंतरवली सराटीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये लाठीचार्ज करणं आणि त्या ठिकाणी गोळीबार करणं असं काय कारण झालं होतं आणि कुणी केलं हे? आणि एकाएकी मनोज जरांगे पाटलांना उजेडात आणण्याचं काम कुणी केलं हे एकदा देवेंद्र फडणवीसांना जाऊन विचारा. आणि म्हणून कधी कधी माणसाला जास्त साखर घालून त्याचा डायबिटीस वाढवून त्याचा जो काही शेवट करायचा आहे तो करता येतो, नपेक्षा विष घालून पण करता येतो. त्यामुळं एखाद्याला विष घालून दोषी होण्यापेक्षा साखर घालून त्याची साखर वाढवावी हा जो काही डाव आहे त्या डावाला मनोज जरांगे पाटील बळी पडतायत का हे शोधणं गरजेचं आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण बघतोय की कॉक्रोच पार्टी जी आहे या पार्टीवरून तरुणांचा जो प्रतिसाद आहे हा उदंड पाहायला मिळतोय. काल त्यांचं अकाउंट देखील सस्पेंड करण्यात आलेलं आहे. कुठेतरी तरुणाईच्या या सगळ्या एकीकरणाला घाबरते सरकार असं वाटतं. आता ते जेन झी काय ते आहे ना काय प्रकरण ते निघालेलं नेपाळपासून ती कॉक्रोच पार्टी जी काय आहे मला असं वाटते की तामिळनाडूमध्ये ज्या पद्धतीनं विजय थलपती यांनी तरुणांना हाक घातली आणि ज्याप्रमाणे तरुण एकवटला तशाच पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये तेच प्रकरण थोडंसं नाही म्हटलं तरी झालं. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग जर होत असेल तर चांगलंच आहे. कारण महाराष्ट्रातले आणि देशातले सत्ताधीश हे फार मुजोर झालेत. आणि त्यांना असं वाटतंय की आम्हाला आत्ता कोणीही हरवू शकत नाही. सगळे पक्ष आम्ही तोडून मोडून सगळे संपवलेले आहेत. सगळ्या पक्षातली प्रमुख माणसंही आम्ही आमच्या पक्षात घेतलेली आहेत आणि आमचा पक्ष बलवान आम्ही केला आहे. अशा भ्रमामध्ये काही लोक आहेत. त्यांना लोकशाहीनंच उत्तर देण्याची गरज आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं एखादा तरुण कोण पुढे येत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेनं आणि तरुणांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण त्यांचे सोशल अकाउंट सगळे बंद केले हे कितपत योग्य? काल त्यांचं सोशल अकाउंट बंद केलं होतं दुपारपर्यंत. दुपारनंतर ते पुन्हा ओपन केलं. आज सकाळीच मी बघितलं तर 1,17,00,000 त्यांचे व्ह्युअर्स आहेत. त्यांना लाईक करणारे लोक इथं आहेत. आणि म्हणून यातून काय घडेल थोडंसं अजून निवडणुकीला बराच वेळ आहे. महाराष्ट्राचं कल्चर वेगळं आहे. पण निवडणुकीमध्ये काय होईल न होईल हे नंतर. पण विद्यमान सरकारच्या विरोधात असंतोष हा मात्र दिसून यायला लागला आहे. आणि म्हणून या असंतोषाला जो कोणी वाचा फोडेल त्याच्या पाठीमागे जनता उभी राहील हा त्यातून मिळालेला संदेश आहे. सर, काही ठिकाणी इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना देखील डिझेलसाठी वगैरे म्हणजे जे आता शेतीची कामं आहेत त्यासाठी डिझेल लागतं, पेट्रोल लागतं, त्यासाठी रांगेत उभं राहावं लागतंय तुटवडा निर्माण झाल्यामुळे. काही ठिकाणी असं आहे की या देशामध्ये अंधभक्त मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. काय म्हणतात हे अंधभक्त? हे अंधभक्त म्हणतात डिझेल पेट्रोलचा गॅस सिलेंडरचा कुठेही तुटवडा नाही. आजच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे? की लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये साठा करून ठेवला आहे म्हणून डिझेल पेट्रोल कमी झाले. साफ खोटाही. साठा करायला कुठल्याही पंपावर साधं बाटलीतून पेट्रोल दिलं जात नाही. कॅनमधून डिझेल पेट्रोल देणं हे फार दूरचं राहिलं. पण साधं बाटलीमधून सुद्धा दिलं जात नाही. साठा करून करून करणार कुठे आणि किती करणार आणि कसा करणार हे काही सांगाल की नाही तुम्ही?
दुसरी गोष्ट, युद्ध झाल्याबरोबर तुम्ही त्या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचे सिलेंडर निम्म्यावर आणलेत. परवांच्या दिवशी आमच्या प्रांताधिकाऱ्यांनी एक धक्कादायक गोष्ट केली. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खोती विरोधात हत्तीमाळावर आले होते. त्याला 88 वर्ष पूर्ण झाली म्हणून तिथं आंबेडकर अनुयायांनी कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाच्या जेवणाकरता म्हणून 3 सिलेंडरची गरज होती. प्रांतांना नाना तऱ्हेच्या विनंत्या करून आणि सांगून प्रांतांनी सिलेंडर दिलेला नाही. प्रांतांनी सिलेंडर दिलेला नाही. आणि तिथंच त्या लोकांना एक माणूस भेटला, म्हटला तुम्हाला किती सिलेंडर पाहिजेत, थोडे पैसे जास्त द्यावे लागतील. ते म्हणाले आम्ही देतो. लगेच सिलेंडर मिळाले. एका बाजूला प्रांत हे सांगतात की एकही सिलेंडर द्यायला तयार नाहीत प्रांत. मग शॉर्टेज आहे नाही तर काय, प्रांतांमार्फत हे वितरण कसं व्हायला लागलं. आणि म्हणून अंधभक्तांना हे दिसणार नाही. अंधभक्तांना प्रत्येक गोष्ट मोदी है तो मुमकिन है असं दिसेल. पण आता देशाला हे दिसायला लागलंय मोदी है तो सब मुश्किल है. जब तक मोदी है तब तक सब मुश्किल है. डिझेल पेट्रोल मिळणार नाही, महागाई वाढणार, रुपयाचं अवमूल्यन होणार. आता 100 पार केला डॉलरनी, 100 रुपये, $1 घ्यायला 100 रुपये मोजावे लागतील. इतकं सगळं कोसळून पडलंय, सगळं कोसळून पडलंय. तरीसुद्धा लोक असं म्हणतात की मोदी है तो मुमकिन है. ह्या अंधभक्तांना आता सांगावं लागेल मोदी है तो सब मुश्किल है. सब मुश्किल हो जाने वाला है इस देश में. त्याला जोडून नरेंद्र मोदी यांनी एक आव्हान केलं होतं की पेट्रोल जपून वापरा, डिझेल जपून वापरा. आणि त्याला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री स्वतः बुलेटवरून आले होते. पण 4 दिवसाच्या फरकानंतर त्याच मुख्यमंत्री ताफ्यामध्ये 10 ते 12 गाड्या पुन्हा एकदा दिसून आल्या. काय नेमकं याच्याकडे असं आहे, राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, नाहीतर संपूर्ण मंत्रिमंडळ हे आता जनतेची चेष्टा करतायत. त्यांना माहीत आहे आम्ही काहीही घोषणा केली तरी जनता टाळ्यात वाजवणार आहेत आणि त्या घोषणेच्या विरोधात आम्ही वागलो तरी जनता आम्हाला टाळ्यात वाजवणार आहेत. डिझेल पेट्रोलला त्या ठिकाणी म्हणजे कमी खर्च यावा किंवा कमी खर्चात आपला प्रवास व्हावा म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरून वर्षा ते मंत्रालय असा प्रवास केला. बुलेटचा ॲव्हरेज काय आहे, 1 लिटरला किती किलोमीटर बुलेट जाते आणि 1 लिटरला किती, 1 लिटर डिझेलला किती गाडी 4 चाकी वाहतूक करते. 4 चाकीमध्ये 5 माणसं बसली असती आणि एका बुलेटवर एकच माणूस आला. त्यामुळं ही बचत आहे का उधळण आहे. पण आम्ही जी करू नाटकं ती लोकांना नाटकं भावतात. लोक टाळ्या वाजवतात. काय लक्षात आलं की नाही तुमच्या, टाळ्या वाजवतात. आणि म्हणून एकटे मुख्यमंत्री 1 बुलेट घेऊन आले आणि त्यांच्या संरक्षणाकरता बाजूला 50 बुलेट होत्या. मग त्यांनी डिझेल पेट्रोल वाचवलं का जास्त उधळलं. पण लोक अंधभक्त झालेले आहेत. अंधभक्तांना फक्त टाळ्या वाजवायचंच कळतं. ईव्ही गाड्या देखील काही मंत्र्यांनी घेतल्या ज्यांच्या किमती 50-50 लाखाच्या आहेत. याच्यातून काय नेमकं बचत काय होते तुम्हाला कल्पना आहे का. लोक जेव्हा मध्यंतरी गुजरातला गेले, कुठं ते गुजरातला गेले, नंतर गुवाहाटीला गेले, नंतर गोव्यात आले, नंतर मुंबईला आले, त्या प्रत्येकाच्या जवळजवळ 2-2, 2.5, 3-3 कोटीच्या गाड्या प्रत्येकाजवळ आहेत. 2-2, 3-3 कोटीच्या गाड्या. आता त्यावेळचे जे काही पैसे आहेत ते पैसे कुठे कुठे वापरायची ही काही लोकांना चिंता पडली. काही मंत्र्यांच्या गादीच्या बाजूला पैशाच्या बॅगा खुल्या दिसत आहेत ना, का नाही दिसत. पैसे संपवायला एक त्यांना मार्ग मिळाला. इकडं तर म्हणायचं की ईव्ही गाड्या आम्ही आणल्या आणि ईव्ही गाड्या आणल्यामुळं आम्ही सरकारचं इंधन बचत करतोय. पण दुसऱ्या बाजूनं आपले काळे पैसे पांढरे करायची संधी त्यांना चालून आली. ह्याच अर्थानं ते बघितलं पाहिजे. काहीही कोणीही या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स देत नाही. एक गाडी जास्तीत जास्त 400 किलोमीटर, एकदा एक बॅटरी चार्ज केल्यानंतर 400 किलोमीटर जाते. बरोबर आहे. दिवसाला कमीत कमी एका राजकारणामध्ये काम करणाऱ्या माणसाला 300 ते 400 किलोमीटर रनिंग करावंच लागतं. दिवस रात्र फिरावं लागतं. किती ठिकाणी तुम्ही इलेक्ट्रिक चार्जिंगचे पॉईंट आहेत, कुठे कुठे गाडी थांबवणार. एक बॅटरी 11 व्होल्टेजची जर आकारच्या बॅटरी असेल तर कमीत कमी ती चार्जिंग करायला 11 तास लागतात. 11 तास. ही नाटकं आहेत सगळी, याच्यापेक्षा काही नाही. बस.